समीर गोवेकर तुम्ही हांकां सपोर्ट करता म्हणून तुजेरय बरें कितें म्हणटा कितें रेस्टॉरंट कितें तरी बंद जालें कितें जालें कितें इनफ इज इनफ ह्या मोमेंटाक जो सुरू केला डॉक्टर फॅबिन रिबेलो बाब हांच्यांनी त्या माचयेचेर हांव मांडपाक गेलो आनी म्हजे जे इश्ट आसात राणे फॅमिलीचे तेंचेर जो अन्याय जाल्लो आसा तोय थंयसर त्या निमतान हांव विशय करपाक गेलो तो विशय मांडलो तो विशय मांडटाना हांवें 70ची पयलीं पासून जे 1972तल्यान 70 आज पर्यंत कशी आसा तो विशय मांडीत आयल्या उपरांत ज्या पद्दतीन हांवें तो विशय मांडलो तो खंयच्या तरी राजकीय व्यक्तीक स्वताक जेन्ना डिफेंड करपाक शक्य ना तेन्ना फुडल्या मनशाक चिरडपाचो आसता आनी तेज्या कडेन सरकारी यंत्रणा आसा तेजो तेणें मिसयूज करून आपल्याक स्वताक डिफेंड करूंक जमोंक ना तेन्ना तेणें त्रास करपाक सुरवात केली व्हेरी नेक्स्ट डे 14 तारखेक जानेवारीच्या विशय केले हे सगळे आणि 15 तारखेक तेणें FDA आपल्या हातीन असल्या कारणान रेड मारून आमचे रेस्टॉरंट बंद केले तशेंच राणे यांचे एक रेस्टॉरंट आहा तेय बंद केले म्हणजे दोन्ही रेस्टॉरंट अजून बंद आहा अजून बंद आसा बंद आहा कितलो टाइम जालो साधारण आता 3 महिने जायते 3 महिने जाले बंद आसा आणि तेच्या उपरांत मागीर कितें जालें आणि पळया कशें आसा आमच्या हितून FDAचे कशें आसा FDA इन्स्पेक्टरांकूय हांव सांगूंक सोदता फाटल्या फावटी सांगला हांवें FDA इन्स्पेक्टर आसात FDAचे सरकारी अधिकारी खंयच्याय डिपार्टमेंटात आसूं तुम्ही तुमची ड्युटी करात चुकीच्या पद्दतीन राजकीय व्यक्तींक जाय तशें रिपोर्ट दिवन सामान्य जनतेक त्रास करपाचो ते हे करूं नाका प्रयत्न करूं नाकात केन्ना तरी तुमी त्रासान पडटले हे राजकारणी कशें आसा आपले सगळे सारखे करतले आनी सायडीक सरतले कोणें केला एक्शन कोणें घेतलें FDA इन्स्पेक्टर आहा तेंच्यांनी एक्शन घेतला हे बाकीचे डिपार्टमेंटाचे अधिकारी एक्शन घेतात तर समीर बाब तुम्ही म्हणटा कितें पळय ते अधिकारी जे आहा ते आपल्या पॉलिटिकल मास्टराच्या हितून चलयत आसात सद्याक तरी काम करतात तेका खरे ते करिनात तेका बरें दिसतले ते करतात खऱ्या वटेन रावात आनी खरे आसा पळय खरे करतालो जो प्रामाणीक असलो तुम्ही गोंयान ज्या ह्या विश्वासराव लक्ष्मणराव राणे हो FDA इन्स्पेक्टर जेका सस्पेंड केलो जो खरो असलो तुम्ही केन्नाय चौकशी करात ज्या ह्या ऑफिसरान ज्या आपल्या अधिकारान जितके NOC इश्यू केल्या त्या खंयच्याय रेस्टॉरंट ओनरा कडेन किंवा जे काय NOC दिल्लेली आसा ते कोणाय कडेन चौकशी करा आणि त्याचो स्वभाव विचारा आणि त्यांची काम करपाची पद्धत विचारा 1 रुपयाच्या करप्शनात नासलेली व्यक्ती केवळ आपल्या भावा वांगडा त्या केसीन उभी रावल्या म्हणून त्याका सस्पेंड केला दुसरे रिझन ना आणि ह्या अधिकाऱ्यांनी जे सस्पेंड केल्या पळय त्यांच्यानी तयारीत दवरपाची की फुडें फ्युचराचो काळ आसतलो तो त्यांच्या खातीर कठीण आसतलो जेन्ना हे आमी म्हणटा पळय डेमोक्रेसी आमी डेमोक्रेसीन रावता ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल हे म्हणटा तर जेन्ना अशें जावप की रिवेंज पॉलिटिक्स येवप तितून रिवेंज पॉलिटिक्स जाता जाल्यार खूबच दिसता आमकां जो कोण उलयतलो पळय तेज्या अगेन्स्ट केसी घालप तेज्या अगेन्स्ट आनी कितें कितें करप आमचे अगेन्स्ट घालेले आहा डिफेमेशन केस तर अशें करप म्हणजे तुजो हें आहा पळय तो आवाज आहा तो बंद करपाचो ट्राय करप तुमी कशें कितें पळयता तुझ्या कडेन जेन्ना विचारांची गरिबी असता विचारांची श्रीमंती नसता तेन्ना तुका अशी सरकारी यंत्रणेचो गैरवापर करचो पडटा जर विचारांची तुझ्या श्रीमंती असली जाल्यार विचारांनीच तुझे चुकीचे जर फुडलो मनीस सांगता जाल्यार स्वताक डिफेंड करपाची ताकद असता आमच्या भितर ती आसा आमी खंयच्याय माचयेचेर येवन तुज्या वांगडा डिबेट करपाक तयार आसा तुका कापस्ताद आहा जाल्यार तूं खंयच्याय माचयेचेर यो तुका जर उगडो नागडो बोडको करूंक ना जाल्यार नांव सांगचो ना केन्ना तुम्ही म्हणटा पळय डिबेट करपाची डिबेट कोणा कडेन करपाची असता जो कोण म्हणल्यार स्वतान उलयता ते कोणें डिबेट करपाची खरो नाच न्हू तेकाय खबर आसा आपूण खरो ना म्हणून तो असो भोंवता अधिकाऱ्यांक घेवन तो दुसऱ्यांक फुडें काडटा आनी त्रास करपाक लायता तेज्या भितर ती हिम्मत ना आपूण स्वता त्रास करपाची तेका स्वताचे विचारूच ना मेन म्हटल्यार दुसरे फुडले सांगूंक सोदता हांव आज प्रमोद सावंतान तेका जो सांबाळ्ळा पळय तो म्हणटा आपली प्रॉपर्टी लोकूय थोडे तेजे जे समर्थक आसात ते म्हणटा तेजी प्रॉपर्टी तेजे प्रॉपर्टीन तेणें कितेंय करपाचें म्हणून म्हणटा पळय तशें कितेंय करपाचें अशें जायना जे गांवाच्या हिता खातीर जे राज्याच्या हिता खातीर जे जाय ते जावपाक जाय जर ह्या गांवांतल्या लोकांक दिसता की तो प्रोजेक्ट हाडल्या उपरांत आमच्या गांवचें डिस्ट्रक्शन जातलें आमचो गांव सोंपतलो आमचें गांव पण सोंपतलें आमची संस्कृती सोंपतली अशें जर ह्या लोकांक दिसता जाल्यार तेजेर पुनर्विचार जावपाक जाय आणि जर तेजी जमीन म्हणून तो विकता जाल्यार विकू तेणें अशें जर म्हणटा आनी तेणें आपले जमनीन कितेंय करचें अशें म्हणटा जाल्यार हांव प्रमोद सावंता कडेन एक मागणी करूंक सोदता 70तली जनता गरीब आसा न्हू 70तल्या लोकां कडेन जमीन खूब आसा आमकां अफीम लावपाची आमकां परमिशन दिवपाचें आमी
अफीम लायता आणि आम्ही श्रीमंत जाता ते परमिशन दिवं शकता. ज्यो काही गजाली ज्यो बेकायदेशीर आसा, ज्यो काही गजाली ज्यो जनतेच्या हिताच्यो ना, लोकांच्या हिताच्यो ना, ज्या गजालींचो लोकांचेर वायट परिणाम जातलो त्यो करपाक दिनात न्हू सरकार. जर त्यो गजाली करपाक सरकार दिना जाल्यार ही गजाल आसा ती ह्या लोकांच्या हिताची नासल्या कारणान ती तेणे स्क्रॅप करपाची. जे तुम्ही म्हणले पळय आपल्या जी प्रॉपर्टी जाल्यार आपल्या प्रॉपर्टी विकपाचें जाय तें करपाचें जाल्यार कायदे कित्याक? कायदे कित्याक जाय? तूं दुसरी गजाल पळया, तुका 16B असले जेन्ना आमचो विजय सरदेसाय आसलो तेन्ना 16B असले. तेज्या उपरांत तुवें 17(2) हाडले. तेज्या उपरांत तितूनय तुका काबार करपाक जमाना जाले पळय, थोडे खंय तरी कमी पडपाक लागले तुका पळय, तेन्ना तुवें 16A हाडला. 39A हाडला. ह्या 39Aतल्यान तुवें ज्यो एग्रीकल्चर लँड आसा त्यो कन्वर्जनाक घालूंक मेळटा ह्या पद्दतीचे कायदे हाडले. म्हणजे तुमकां जाय जाल्यार तुमकां जाय जाय तशे कायदे भागोवपाक मेळटा आणि तुमकां फुडें काय उरचें ना ह्या गोंयांत. तुमी ह्या पद्दतीनूच ह्या गोंयचो सत्यानाश करपाक सोदतात. तुम्ही आयज सत्तेर असल्या कारणान एकदाचेच उरबडुया आणि मोठे जावन रावया म्हणून तुमकां सांगता. हे हांगासर गोंयानूय फाल्यां रावचे ना, हे पळयतले, हे देश सोडून पळयतले. ही परिस्थितींचेर कालांतरान हेंचेर ही परिस्थिती येतली आणि हे गोंयकारूच दाखयतले हांकां. आता आमी ह्या प्रोजेक्टाचेर जर उलयतले जाल्यार हो अभिनंदन लोधाचो प्रोजेक्ट आहा आणि आमकां तर बिचाची हे ना, कमी ना. 100 किलोमीटर जाल्यार आमची कोस्ट लायनूच आहा. आता ह्या वाठारान एक आर्टिफिशियल बीच हाडप कितल्या पासून सारकें? आता पळयात, इंडियेंतले चडशे जे लोकल टुरिस्ट आसा ते खास करून गोंयची एक वळख आसा ती देवळां आसा, चर्ची आसा आणि बीच आसा. ह्या बिचा खातीर लोक येता. ऑलरेडी बीच आसा, क्लीन बीच आसा गोंयचे. आता पळया महाराष्ट्रानूय बीच आसात पूण चडशे टुरिस्ट आहा ते गोंयांत येता. कित्या खातीर? क्लीन बीच आसा, बरे बीच आसा म्हणून. म्हाका सांगात, आर्टिफिशियल बीच करपा खातीर कितें गरज पडली तुका? कित्याक गरज पडली? थंय बुचकळोवंक मेळना तुका? हांगा स्पेशल बुचकळपाक जाय? तुका केरीचे डॅमाचे उदक आसा तेका हांगासर हाडपाक जाय. तुमकां सांगता, हे जो विशय वेगळो आसा, आमी हो विशय वेगळो करतलेच. आयज तुमकां अभिनंदन लोधान हांगा प्रोजेक्ट हाडला, तेजे उदकाचो अरेंजमेंट तेणे आमच्या 70 केल्लो आसा. तो तुमकां फुडल्या एकदां केन्ना तरी विशय करतलो आनी तो सांगतलोच. डिटेल तेजे घेता पयलीं आनी मागीर उलयता. पूण आर्टिफिशियल जेन्ना बीच हांगासर येता पळय तो कित्या खातीर म्हणून तूं हाडटा तें सांगचें न्हू. अशे गांवांनी आर्टिफिशियल बीच फाल्यां सकाळीं कोणा तुजी प्रॉपर्टी हांगासर आसा तितूर तेंचो शेअर आसा तेंकां सायडीक दवरल्यान तूं कोणाक म्हणून विचारता? आतां गव्हर्नमेंट सुद्दां आसा तेंच्यांनी किंवा कोर्ट आसा तेंच्यांनी सुद्दां दखल घेवपाक जाय ह्या गजालींची. काम चालू कशें दवरला तेणे एक जालें. दुसरी गजाल, डिस्ट्रक्शन केला ती परत पूर्व स्थितीन जमीन येतली काय ती? ते तरी दिसना. डोंगर मॅन मेड डोंगर आसा. कन्स्ट्रक्शन पळय ते केला, सिमेंटाचे रोड ते घाल्या पळय, म्हाका दिसना ते जावचें ना न्हू. जर डोंगर मनीस तयार करू शकना जाल्यार त्या डोंगरांचे डिस्ट्रक्शन करपाचो तुमकां अधिकार कोणे दिलो? दुसरे फुडले सुवातेर सांगता, आयज इतले डिस्ट्रक्शन जाल्लेले आसा. तुम्ही पळयात, आमी जर सादे एक फॉरेस्ट डिपार्टमेंटान लायसनाक जर घालीत आमकां एक झाड मारपाक जाय म्हणून 2 झाडां परमिशन दिता ते 2 झाडां मारतलो जाल्यार 50-100 झाडां लाय म्हणटात ते. हांगासर कितें सत्यानाश करून दवरलेलो आसा प्रॉपर्टीचो. इतली झाडां मारलेली आसा. कितली झाडां तेणे खंय लायल्या ती सांगपाची? आणि कोणे परमिशन दिले तेका इतकी झाडां मारपाक? तुज्या कडेन फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट, तुज्या कडेन TCP आसा म्हणून तुवें ह्या पद्दतीचो गैरफायदो घेतलेलो आसा. फाल्यां सकाळी सरकारा बदलली, दुसरो कोण येयलो जाल्यार तुजी चवकशी जातली आणि तेन्ना तूं कसो वाचता तें पळयता आमी.